चला, कालच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे अचानक प्लॅन ठरलेला होता, त्यामुळे रात्री फार काही तयारी झाली नव्हती. त्यामुळे सकाळी लवकर उठले, सगळं आवरून लवकरच घर सोडायचं आहे, लवकरच बाहेर पडायचं आहे. आणि सकाळी सकाळी किती छान वाटतंय ना, सगळे झोपेत आहे, आपण उठलोय, शांतता, किती छान वाटतंय. चला मग पुढचा ब्लॉग आता कंटिन्यू करते. काय राहिलं का तुझं? काय राहिलं का तुमचं? काय राहिलं का? हा, पैसे पैसे करता. हा, चल विराज. काय म्हणला? मी बसणार आज पुढं. मी बसणार. प्लीज तू मागे जा. हो हो. पण त्या मांडीवर पण बसत नाही काय, त्याला त्याचीच सीट पाहिजे असते. बघ त्याने चप्पल घालून सीटवर चढला. बस तेवढे बस. बाय बाय करतोय. बस बेस म्हण की. होय. पुढे बसू. थँक्यू. शोना ग दीदी बसली आहे. दीदीला मागं पाठवते की नाही. दीदी ऐकते माझं. हुशार बाय. आपण नाही माहित, नगरमध्ये पोहोचलो आपण. आता पप्पा काय करणार आहे? ढेर सारी शॉपिंग करून देणार आहे आपल्याला. हा, काय अजून नका, नुसतं बोला काहीतरी. पैसे झाले नाही काय करते? फोन पे आहे आपल्याकडे? माझ्याकडे फोन पे नाही तुमच्याकडे? फोन ना दीदी. दीदी तो फोन आहे ना माझ्याकडेच दे, पप्पाकडे देऊ नको. तुझ्या हातातला फोन पप्पाकडे देऊ नको, माझ्याकडेच दे. काय काय करायचंय? ढेर सारी शॉपिंग. हा, तुझ्या किती 2-3 बॅग, माझ्या 2-3 बॅग, पप्पाच्या काहीच नाही. काहीच नाही ना दीदी. पप्पाला काय आहे का? मी आहे की. हा, मी आहे की. बरं, माझी शॉपिंग तुम्ही करा, तुमची शॉपिंग मी करते. चालतंय का? पण तुमची जशी स्वतःच्या पैशानं करता तशीच तुमची करायची. एकाच ड्रेसवर आणि माझे 5 ड्रेस. हा, असंच असते. म्हणजे बायको स्वतःचे देणारे पैसे म्हणल्यावर ती लगेच तुम्ही 2-4 काढशाल. नाही नाही, मग ती तुम्ही द्यायची सगळे. समोर बघा ना, माझ्याकडे कशाला बघताय? तुझ्याकडे नाही बघत नाही. तुझ्याकडे दीदी आता तर शॉपिंग झाली का नाही तुमची? माझी नाही झाली. ती तिथून पुढे आम्ही नगरला पोहोचलो. नगरला पोहोचल्यानंतर अक्कांकडे म्हणजे माझ्या ननंदबाईंकडे आम्ही थांबलो. आणि हे दोघं आरवी विराज बघा, कुठेही जाऊ देत सारखंच असतं. घरही तेच आणि बाहेरही तेच. घरी जरा वेळ थांबलो, फ्रेश झालो आणि मग त्यानंतर आम्ही मार्केटला आलो. खूप लवकर आलो होतो. अर्ध्याच्या वर दुकानं तर बंदच होते, काही दुकाने जस्ट उघडतच होते.
मग तिथून पुढे मार्केट बंद होतं, मग झुडिओला जायचं ठरवलं. जाता जाता नगरला लस्सी छान मिळते म्हणून मग तिथे लस्सी घेतली. मोबाईल बघत चालले. पुढे अजून आम्ही 1-2 ठिकाणी पण गेलो, पण मी शूट घेतलं नाही. प्रत्येक ठिकाणी शूट घ्यायला नाही जमलं. त्यानंतर डायरेक्ट आम्ही वैजापूरला जायला निघालो. वैजापूर म्हणजे माझ्या माहेरी. वैजापूरला जायचा काही प्लॅन नव्हता, फक्त नगरपर्यंत जाण्याचाच प्लॅन होता. पण तिथे गेल्यानंतर अचानक ठरलं की पुढे जाऊया म्हणून, आणि माहेरी कुणालाही न सांगता मी तिथे पोहोचले. पंढरपूर. कुठे जायचं? पंढरपूर. पंढरपूर. स्कूल आहे उद्या, स्कूल. ए नाटकू रडूच बच्चा. जायचं उठ. जायचं आपण वैजापूर. पंढरपूरचा रस्ता तिकडे आहे, हा वैजापूरचा रस्ता आहे. उठ. तिथे झेंडा. कुठे जायचं? वैजापूर. चला वैजापूरला. तिथे झेंडा. नगर वैजापूर रस्त्यामध्ये पांढरीचा पूल म्हणून हे ठिकाण आहे, जिथं भेळ खूप छान मिळते. भेळ खाण्यासाठीच आम्ही थांबलो होतो. मला तिखट नको आहे जास्त. त्यांना सांग ना. कोण आणलं? सेल्फ सर्व्हिस. थंड आहे खूप, पिऊ नको तसं. मिक्स करून देते. आणि ते एक विराजचं ठेवा, उठला की दे त्याला. बरं. विराज कुठं आलो? आता सरप्राईज कुणाला? मामा नाहीये, बाबा नाहीये घरी, आजी आणि मामा असेल. होय. कुणी? तू? बर. तुम्हाला रस्ता कसा माहित नसतोय? रस्त्याच्या बाबतीत तुम्ही पक्का माणूस आहे. बच्चे आम्ही, आम्हाला इथले लक्षात नाही राहत. पुढनं असं एक झाड आहे. हा इथून वाटतं. येस. मामाला आहे का किंडरच्या द्यायला त्याला? मी तुला आणलाय ते, आणि तू कोणाला देतोय? मामाला द्याला. नाही जगतो. सुबह हो गई.
मामू सगळे हो गए मामू. चकली खाणार आहे का? ते आरडाओरडा करू नकोस. चल पटकन ये माझ्याकडे. पळू नकोस तू. हा. हा? आपण आधी जाऊ विराज मागणे. मामा म्हणला विराज कुठे, तर मग म्हणायचं तो नाही आला. असं म्हणायचं का? मागणे भोकरण का? बरं ठीक आहे. हम्म. मम्मी कुठे? आम्ही दार उघडून उभं राहिलो एवढा वेळ तर. मग पंढरपूरलाच जाणार होतो. केला का त्याने फोन आता आकाशला 10 मिनिटात येतोय म्हणून आम्ही. तुला कसं काय कळलं? आणि आम्ही 15 मिनिटं इथं उभं होतो पहिले. हे बरोबर बसून बसलो होतो. ते गेलं पतंग शोधायला वर. विराज पतंग शोधायला. तुला वाटलं होतं का येईन म्हणून मी? वैजापूरचं नाव काढलं पोरं ऐकतात का? उघड की बाहेर पडलाय बघ की एक दारात. इकडच्या पॅन्ट नीट कर बाळा. तुम्ही बघून आलो आम्ही गाडी पायी पायी आलो. लसूण मला कुठल्याचा बॉक्स पाहिजे. कुत्र्याचं कुठला तर मला कुठला तर बॉक्स पाहिजे मला कुत्र्याचं. तिथून पुढे शेतात मामाकडे जायला निघालो आणि रस्त्यात खूप जास्त अंधार होता त्यामुळं विराज घाबरला आणि त्याला कुठून आठवलं काय माहिती की अंधारात शेतात बिबट्या येतो म्हणून. त्यानं तेवढंच धरून रडायला लागलेला की बिबट्या येतोय म्हणून. अगं इथं बिबट्याच नसतो. ओरडण्या एवढं काहीच नाहीये विराज. नसतो बिबट्या. उभं खोटं असतं ते. घर आला आता घर आहे. अरे आम्ही पायी पायी येतो आपण गाडीत काही नाही घाबरायचं. बिबट्या येत नसतो. अरे ते विलास मामाचं छोटं बाळ राहतो ते नाही घाबरत. तिथे किती बाळ पाहिलं का विनोद मामाचं काहीच नाही होत. घाबरत एवढं कोण नाही आल्या माझा आहे. कोणाचा आहे माझा. कोणाचा आहे कुणाचा आहे मग? कोणाचा आहे? कोणाचा आहे? तुझा आहे? नाही आहे ना वाला. घेऊन जातील का कुत्रे? त्यावेळेला मी जास्त काही शूट केलं नाही कारण त्यांना सगळ्यांना भेटायचं होतं त्यामुळं मी जास्त काही शूट केलं नाही. त्यांच्याशी बोलायचं होतं, तिथे बसायचं होतं, त्यांच्याशी गप्पा मारायच्या होत्या. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही परत नगरला जायला निघालो. वैजापूर आणि नगरच्या मध्ये शनी शिंगणापूर लागतं त्यामुळं तिथं दर्शनाला थांबलो. बाहुबली नाही आहे इथं. शनिदेव आहे. शनिदेव काय आहे? शनिदेव.
दर्शन वगैरे करून परत निघालो आणि त्यानंतर नगरमध्ये खूप दिवसांचं एक काम राहिलेलं होतं. ते पार्सल मी पोस्टाने पण अरे, त्यांना हात धर. पाठवलं चल पुढे. होतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच की सख्या बहिणी सख्या जावा हे चॅनल आहे. त्यांच्यासाठी एक पार्सल पाठवलेलं, पण ते पार्सल त्यावेळेस त्यांच्यापर्यंत पोहोचलंच नाही, म्हणून मी आत्ता ते सोबत घेऊन आले होते. आणि ते देण्यासाठी त्यांचं जे हॉटेल हे काय, आहे मानकर डोसा सेंटर. नगरच्या केडगाव बायपासला, तर तिथे घेऊन मी ते गेले आणि ते पार्सल तिथे त्यांच्या हॉटेलवर ठेवलं आणि हॉटेलवर सांगितलं की एवढं त्यांना पोहोच करा म्हणून. त्यांनी पण सांगितलं की हो पोहोच करतो म्हणून. चला तर मग असा होता हा माझा व्लॉग. जर आवडला तर लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा. चला भेटू मग परत पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.